महाराष्ट्र में इन दिनों हिंदी मराठी भाषा को लेकर काफी विवाद चल रहा है। ऐसा जब हुआ जब फडणवीस सरकार ने थर्ड लैंग्वेज पॉलिसी को आगे बढ़ाया। ऐसे में उद्धव और राज ठाकरे दोनों का मानना है कि यह मूल मराठी भाषियों पर हिंदी थोपने की कोशिश है। हालांकि मनसे और शिवसेना यूबीटी के विरोध के बाद सरकार ने पॉलिसी को वापस ले लिया, लेकिन यह विवाद यहीं खत्म नहीं हुआ। हाल ही में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने मराठी न बोलने पर कुछ लोगों की पिटाई भी की। इस पर राज ठाकरे ने कहा है कि किसी भी भाषा को बोलने वाला शख्स मराठी भी सीख सकता है। साथ ही उन्होंने यह भी कहा है कि जो करना है करें, लेकिन इसका वीडियो ना बनाएं। अब इस पर बिग बॉस 13 के कंटेस्टेंट हिंदुस्तानी भाव उर्फ विकास ने राज ठाकरे के लिए एक वीडियो शेयर किया है, जिसमें उनका कहना है कि उन्हें हिंदुत्व को बचाना चाहिए, न कि हिंदुओं पर हमला करना चाहिए। जिस तरह का बर्ताव वह दूसरे राज्यों के लोगों के साथ कर रहे हैं, क्या होगा अगर मराठियों को दूसरे राज्यों में इसी तरह पीटा जाए। आपको बता दें, हिंदुस्तानी भाव ने अपने सोशल मीडिया हैंडल इंस्टाग्राम पर रविवार को एक वीडियो शेयर किया, जिसमें उन्होंने कहा, मनसे प्रमुख राज ठाकरे जय महाराष्ट्र। साहब, यहाँ छत्रपति शिवाजी महाराज की पावन नगरी में मराठी भाषा सिर्फ हमारा गर्व नहीं बल्कि एक शान है, जिसे हम साथ रखते हैं। लेकिन मराठी के नाम पर भारत के लोगों और हिंदुओं पर हमला करना ठीक नहीं है। जो हमारे यहाँ आए हैं, स्कूल हो या कॉलेज, मुझे लगता है कि मराठी पढ़ाई जानी चाहिए। इसके लिए आप जितना चाहे उतनी ताकत लगा लें। हम सब आपके साथ हैं, लेकिन राज्य में गरीब और असहाय लोगों पर सिर्फ इसलिए हमला करना क्योंकि उन्होंने मराठी गलत बोली, यह ठीक नहीं है। इसके आगे बिग बॉस 13 के कंटेस्टेंट ने कहा कि ये लोग यहाँ पर पढ़ने आए हैं, काम करने आए हैं। इसी तरह महाराष्ट्र के लोग भी दूसरे राज्यों में पढ़ने और नौकरी करने जाते हैं। सोचिए, अगर यही सब हमारे लोगों के साथ दूसरे राज्य के लोग करें तो क्या होगा। हिंदू तभी रहेगा जब हम सब एकजुट होंगे। लोग आप में बाला साहेब ठाकरे की छवि देखते हैं, तो आपको हिंदुत्व कायम रखने के लिए काम करना चाहिए। भाषा को लेकर लोगों पर अटैक करके आप खुद को हिंदुत्व के विचार से दूर कर रहे हैं। वो लोग हमारे हिंदू भाई बहन हैं। पहले ये लोग आपको हिंदू नेता के रूप में देखते थे, लेकिन अब यह आपसे डर रहे हैं। आइए देखते हैं हिंदुस्तानी भाव ने क्या कुछ कहा है। जय महाराष्ट्र। आणि हा जय महाराष्ट्र आहे माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना। साहेब, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे असं बोललं जाते साहेब। की मराठी असल्याचा गर्वच नाही, माज आहे साहेब। पण या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब। शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे। ह्यासाठी जेवढं तुम्हाला ताकद लावायची तेवढी लावा साहेब। पूर्ण हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे साहेब। पण साहेब, गोर गरिबांना मारणं चुकीचं आहे साहेब, खूप चुकीचं आहे साहेब। कारण ते आज इथे नोकरी करायला आलेत साहेब। आज आपली पण महाराष्ट्रातली लोक खूप अशा स्टेटमध्ये शिकायला गेली आहेत, काम करायला गेलेत साहेब। त्याच तिथली लोक हे सर्व बघतात आहे की आपल्या लोकांना मारलं जाते साहेब, एका भाषेसाठी, मराठी भाषेसाठी। तुम्ही विचार करा साहेब, जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं कि आप इधर आए हो तो आपको ये भाषा में बात ही करना पड़ेगा, तेव्हा काय करणार साहेब? आपण काय करणार? कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब, पण साहेब एकत्र आणणं खूप अवघड असतं साहेब। हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब। कारण बाळासाहेबांच्या नंतर अगर एक सावली जी बघितली जाते बाळासाहेबांची, ती राजसाहेबांमध्ये सावली बघितली जाते।
इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं ऐकायला आल्यावर ना साहेब अंगावर काटे उभे राहतात साहेब. ते होते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर तुम्ही जी ही गोळ बोलता तेव्हा अंगावर काटे उभे राहतात साहेब. तर साहेब तुम्ही हिंदुत्वासाठी बोला साहेब. हर शाळेमध्ये, हर कॉलेजमध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे, शिकवलीच पाहिजे. हे ठीक आहे साहेब, पण गोरगरिबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करतात आहे साहेब. ते पण आपले हिंदू बांधव आहेत साहेब. त्या हिंदुत्वाला तुम्ही लांब करतात आहे. तुमच्यापासून ते लोक खूप लांब जातात आहे साहेब. जे आशेने एक हिंदू बांधव होते, जे तुम्हाला आशेने बघायचे की ये है यार, ये है जो हिंदुत्व के लिए बात करता है, ते आज लोक साहेब थोडेसे तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चुकीचं आलंय साहेब. राजकारण करा साहेब, राजकारण जरुरी आहे राजकारण करणं, पण साहेब राजकारण पण आज तुम्ही करताय ते कोणासोबत करतात आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांचा मान नाही ठेवला, सम्मान नाही ठेवला, काँग्रेस के साथ जाऊंगा तो मैं मेरा दुकान बंद कर दूंगा, त्यांच्याबरोबर जाणाऱ्यांबरोबर तुम्ही आज युती करून बसलेत साहेब. ज्या लोकांनी, ज्या बाईंनी आपल्या बाळासाहेबांना थेरडा बोललेली, ते लोक आज त्या पक्षामध्ये आहेत, त्यांच्याबरोबर जाणार साहेब तुम्ही. वीर सावरकरांबद्दल अपशब्द बोललेल्या लोकांबरोबर आज ते लोक जाऊन बसले, त्यांच्याबरोबर युती करणार साहेब तुम्ही. ज्यांनी आपल्या श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्याबरोबर जाऊन बसणार साहेब तुम्ही. साहेब खूप अपेक्षेने हा हिंदू समाज तुम्हाला खूप अपेक्षेने बघतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो, विश्वास करतो. त्यांचा विश्वास तोडू नका साहेब, नका तोडू. खूप विश्वास करतो तुमच्यावर हिंदू समाज, त्यांचा विश्वास तोडू नका. कारण की खूप सारे इंटरव्ह्यू बघितले मी साहेब तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही बोलले पण आहेत की परत कधी त्यांच्याबरोबर उभा नाही राहणार मी, त्यांच्याबरोबर परत युती नाही करणार मी. ज्या लोकांनी संपलेला पक्ष तुम्हाला बोललेत साहेब, असल्या लोकांवर विश्वास ठेवताय साहेब तुम्ही. आता काही शिवसैनिकांना वाईट वाटेल जे मी बोलतोय ते, पण तुम्ही नीट बाळासाहेबांची भाषणं ऐका रे, ऐका. मी पण एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि त्यांच्याच पावलांवर चालतो मी. तर साहेब तुम्हाला सांगतो, तुमच्यावर पूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहील. फक्त जे गोरगरीब आहेत, जे बाहेरच्या स्टेटमधून आलेले आहेत, तर प्लीज तुम्हाला पण, आणि ते मनसे सैनिक आहेत आपले, त्यांना पण सांगतो, भावांनो, ते पण आपले भावच आहेत रे, हिंदू समाजच आहे तो आपला. नोका मारू रे, नोका मारू. 2 पैसे कमवायला आलेत, पोराबाळांना सांभाळतात रे ते लोक. नोका मारू त्यांना, नोका मारू. जे हिंदुत्वाच्या खिलाफ जातील त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊ, मग तर त्यांना घ्यायचंच आहे, पण हे आपल्या लोकांना नाही रे, बिलकुल नाही साहेब. बस एवढंच बोलायचं होतं. जय महाराष्ट्र साहेब, जय श्रीराम. एक छोटासा शिवसैनिक आहे मी. माझ्यानी जेवढं तुम्हाला एक कळकळीची विनंती होती ती मी तुम्हाला सांगितली. सर्व आपल्या शिवसैनिकांना सांगितली, मनसे सैनिकांना सांगितली. फक्त हिंदुत्वासाठी रे, हिंदुत्वासाठी एकत्र या, हिंदुत्वाला तोडू नका बस. जय श्रीराम साहेब,
जय श्री राम। दोस्तों, आपकी क्या राय है इस भाषा विवाद पर? हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं। वीडियो पसंद आई हो तो लाइक करें और हमारे चैनल BDS सिनेमा को सब्सक्राइब करें। फिर मिलते हैं एक नई वीडियो के साथ। तब तक अपना ख्याल रखिए। धन्यवाद।